Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 12th English subject Flamingo poem A Thing of Beauty. John Keats was born in London in the year 1795 and died in Rome in 1821 at the age of 25 due to illness. तर ही जी पोएम आहे ही पोयम अ थिंक ऑफ ब्युटी ही जॉन किट्स यांनी लिहिलेली आहे. 25व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि अतिशय सुरेख चांगल्या पोएम यांनी लिहिलेल्या आहेत. काही ओड लिहिलेले आहेत. सिरीज ऑफ ओड्स. ओड्स हा एक कवितेचा प्रकार आहे. ही एक लिरिकल पोएम आहे. विशिष्ट विषयावरती लिहिलेली जाते आणि ही जी पोएम आहे अ थिंग ऑफ ब्युटी ही अतिशय सुंदर कविता हे लिहिलेली आहे. ही जी पोएम आहे एंडी म्युऑन हा पोएटिक रोमांस आहे जे 1818मध्ये लिहिलेला आहे, ज्याला इपिक म्हणून हे प्रसिद्ध आहे, महाकाव्य म्हणून. त्याच्यामधून याचे उतारे जे आहेत ते घेतलेले आहेत. तर थोडंसं बॅकग्राऊंड या कवितेचं आपण पाहणार आहोत. सो बेस्ड ऑन अ ग्रीक मायथॉलॉजी अबाउट अ शेफर्ड नेम एंडीमिऑन, his quest for his love Dinah, and how in his quest he falls in love with an earthly maiden who later turn out to be Dinah herself. तर एक ग्रीक मायथॉलॉजी आहे. एक मेंढपाळ असतो ज्याचं नाव एंडीमिऑन आहे आणि क्वेस्ट म्हणजे सर्च. तो सर्च करत असतो त्याचे जे काही प्रेमिका आहे डायना, तिच्याविषयी तो शोध घेत असतो. परंतु तिच्या शोधेमध्ये तो एका कुमारीच्या प्रेमामध्ये पडतो आणि नंतर ती कुमारिका म्हणजे डायना स्वतः असते. असं बॅकग्राऊंड या कवितेला आहे. अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर. इट्स लवलीनेस इन्क्रीजेस, इट विल नेवर pass into nothingness, but will keep a bower quiet for us and asleep, full of sweet dreams and health and quiet breathing. इथे एक नवीन शब्द आहे बॉवर. बॉवर मीन्स शॅडी प्लेस अंडर द ट्री. झाडाखाली जे सावलीचं ठिकाण असतं ना त्याला बावर असं म्हणतात. तो एक्सप्लेनेशन पाहूया. द पोएट सेज दॅट ब्युटी स्टेज फॉर एव्हर. मग कवी इथे सांगतात आपल्याला की सौंदर्य जे आहे ते कायमस्वरूपी राहणार आहे. इट नेवर फेड्स अवे. ते कमी होणारं नाही आहे. रादर इट इन्क्रीजेस विथ द पासिंग टाईम. सौंदर्य हे वाढतच राहणार आहे. जसं जसं कालावधी निघून जाईल तसं तसं सौंदर्य जे आहे त्याच्यामध्ये वाढच नक्कीही होणार आहे. द परसेप्शन ऑफ द पोएट रिगार्डिंग द ब्युटी इज दॅट इट नेवर गोज ऑफ विथ द पासिंग टाईम, रादर इट ब्युटिफाईज मोर अँड मोर. आणि जसं वेळ निघून जाईल, काळ निघून जाईल, सौंदर्यामध्ये वृद्धीच होणार आहे, वाढच होणार आहे. फॉर द पोएट ब्युटी इज लाईक अ ब्युटिफुल शॅडी ट्री अंडर हुज शेड ऑल द क्रिएचर्स कॅन स्लीप पीसफुली अँड एन्जॉय गुड हेल्थ. आणि मग हे सौंदर्य कसं असणार आहे? एखादं मोठं असं झाड आहे, त्या झाडाची जी सावली आहे त्या सावलीमध्ये सगळे जे काही क्रिएचर्स आहेत, ॲनिमल्स आहेत, हे शांतपणे आणि तिथे त्या सावलीचा आनंद घेतील आणि एन्जॉय करतील चांगल्या आरोग्याचं. अशा पद्धतीने कवितेने पहिल्या कडव्यामध्ये वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये लिटररी डिव्हायसेसमध्ये रायमिंग स्कीम आपल्याला पाहायला मिळते AAPBCC. सो फॉर एव्हर, नेवर, AA. BB म्हणजे काय? कीप स्लीप. अशा पद्धतीने आणि ब्रीदिंग C ही रायमिंग स्कीम आहे. ॲलिट्रेशन यूज ऑफ कॉन्सोनंट साऊंड ॲट द स्टार्ट ऑफ टू वर्ड्स विच आर क्लोज इन द सिरीज. ॲलिट्रेशन कोणते वर्ड्स आपल्याला रिपीट पाहायला मिळतो? कॉन्सोनंट रिपीट झालेला आहे तर स साऊंड, स्लीप, स्वीट. मेटाफर आहे म्हणजे हिडन कंपॅरिझन आहे याच्यामध्ये. बॉवर क्वाईट म्हणजे काय आहे? कामनेस ऑफ बॉवर म्हणजे जी काही सावली आहे वृक्षाची त्याची जी शांतता आहे ती कशाची तुलना केलेली आहे? इज कम्पेअर्ड टू द कामिंग इफेक्ट ऑफ अ ब्युटिफुल थिंग. सौंदर्य जे आहे, ज्या गोष्टीमध्ये सौंदर्य आहे ते सौंदर्य त्या सावलीशी तुलना केलेली आहे. Therefore on every morrow are we breathing a flowery band to bind us to the earth. Spite of despondence of the inhuman dearth, of a noble nature of a gloomy days, of all the unhealthy and or darkened way made for our searching, yes, in spite of all, some shapes of beauty moves away the pall from our dark spirits. मॉरो, इथे मॉरो या शब्दाचा अर्थ आहे द फॉलोइंग डे, नेक्स्ट डे. रेदिंग म्हणजे काय? सर्कल.
इन सर्कल किंवा सराउंड अवतीभोवती, डिस्पोंडन्स डिप्रेस्ड निराशा, ग्लुमी सॅड. तर अशा स्वरूपाचे हे नवीन वर्ड्स आहेत. याचं डिस्क्रिप्शन आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने या स्टांझ्याचं एक्सप्लेनेशन. द पोएट सेज दॅट एव्हरी डे इट इज द ब्युटी विच फिल्स अस विथ द स्पिरिट टू लिव्ह. कवी इथे आपल्याला सांगतं की प्रत्येक जो दिवस आहे त्याच्यामधलं जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य कशामध्ये आहे, जे आपल्याला जीवन जगण्यासाठी ऊर्जा देतं, प्रेरणा देतं. इट इज द ब्युटी विच बिल्ड द डिझायर इन अस टू लिव्ह दो देर आर सॅड मुवमेंट अँड क्रुएल पीपल अराउंड अस. आणि हेच जे सौंदर्य आहे, जे सौंदर्य आपल्याला सतत जाणीव करून देतं की तुमच्या अवतीभोवती कितीही क्रूर लोक असू देत, तुमच्या अवतीभोवती कितीही दुःखद घटना असू देत, पण ते सौंदर्य तुम्हाला तुमच्या ज्या इच्छा आहेत, त्या अपेक्षा आहेत, त्या तुमच्या त्याच्यामध्येही वाढ करतं. So here the poet wants to say that without the beauty of earth, we will be full of cruel people, sad and gloomy movement. आणि मग इथे कवी आपल्याला सांगतायत की जर सौंदर्य या भूतलाचं किंवा या पृथ्वीचं सौंदर्य जर नसेल तर मग काय असेल, तर याच्यामध्ये खूप सारे क्रूर लोक असतील, दुःख किंवा अतिशय दुःखद क्षण हे असणार आहेत. इट इज द ब्युटी विच इज क्रिएटेड बाय गॉड विच हेल्प अस टू रिमूव्ह द सॅडनेस फ्रॉम आवर हार्ट्स. आणि मग हेच ह्या भूतलावरचं सौंदर्य आहे आणि ह्या सृष्टीचं सौंदर्य आहे, जे आपल्याला मदत करेल की ज्या काही निराशा आहेत, सॅडनेस आहे, तो आपल्या हृदयामधून काढून टाकण्यासाठी. तर लिटररी डिव्हायसेस सेकंड स्टँजामध्ये काय आहेत ते पाहूया. तर एनाफोरा आहे. एनाफोरा म्हणजे काय, सेम वर्ड जर आपण कन्झिक्युटिव्ह 2 लाईनमध्ये जर रिपीट झालं तर आपण त्याला एनाफोरा असं म्हणतो. ऑफ नोबल नेचर ऑफ ऑल द अनहेल्दी, याचं रिपिटेशन आपल्याला पाहायला मिळतं. ॲलिट्रेशन म्हणजे कॉन्सोनंट साऊंड हा प्रॉमिनंट पाहायला मिळतो. कोणचा कॉन्सोनंट साऊंड आहे, तर ब साऊंड आहे. बँड बाइंड. न साऊंड नोबल नेचर. स साऊंड सम शेप. मेटाफर हिडन आपल्याला कंपॅरिझन पाहायला मिळतं. रेथिंग अ फ्लावरी बँड म्हणजे काय, द ब्युटिफुल थिंग ऑफ आवर लाईफ बाइंड अस टू द अर्थ. आता येथे कंपॅरिझन पाहायला मिळालेलं आहे की फ्लावरी जो ब्लँड आहे, फुलांचा गुच्छ किंवा जे सौंदर्य देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये, ते आपल्याला या भूतलावरती आपल्याला त्या नेहमी हव्याशा वाटतात आणि त्या आपल्याला कायमस्वरूपी जतन करून ठेवाव्यात असं वाटतं. इमेजरी, एक इमेज आपल्या डोळ्यासमोर तयार करणाऱ्या काही लाईन्स आहेत त्याच्यामध्ये. तर कोणते ते ओळी आहेत ते आपण पाहणार आहोत. क्रिएटिंग द सेन्सरी इफेक्ट ऑफ अ ब्युटिफुल थिंग लाईन्ड अप इन अ स्ट्रीम, अ फ्लावरी बँड टू अ बाइंड अस. फ्लावरी बँड आत्ताच आपण पाहिलं, ते आपल्याला कशा पद्धतीने बांधून ठेवतं, सौंदर्य आपल्याला ते सतत पाहावंसं वाटतं. ही एक इमेजरी आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. इन्व्हर्जन म्हणजेच जे रिव्हर्स ऑर्डर ऑफ वर्ड ज्याला म्हणतात. आर वी रेदिंग अ फ्लावरी बँड, इथे आर वी आर, अशा पद्धतीने इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच आपल्याला इथे पाहायला मिळतो. नेक्स्ट, सच द सन द मून ट्रीज ओल्ड अँड यंग स्प्राउटिंग अ शॅडी बून for simple sheep and such are daffodils with the green world they live in and clear rills that for themselves a cooling covert make against the hot reason the mid forest break. बून म्हणजे आपण म्हणूया ब्लेसिंग आहे. रील इथे स्मॉल स्ट्रीम, ओढा आपण ज्याला म्हणूया पाण्याचा. ब्रेक इथे प्रोसेस ऑफ स्लो डाऊन, कमी करणं. तर याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. हिअर इज द पोएट डिस्क्राइब्स द ब्युटिफुल थिंग्स विच आर प्रेझेंट ऑन द अर्थ. या भूतलावरती कोणकोणत्या सौंदर्य किंवा सुंदर गोष्टी आहेत याचं वर्णन कवितेने केलेलं आहे. मग कोणत्या आहेत त्या? दीज आर द सन, मून, ट्रीज, फ्लॉवर्स, डॅफोडिल्स अँड द रिव्हर्स. तर सूर्य आहे, चंद्र आहे, झाडे आहेत, डॅफोडिल्सचे फुलं आहेत, नद्या आहेत. द पोएट सेज दॅट ऑल दीज थिंग्स आर लाईक अ ब्लेसिंग बिस्टोड ऑन ऑल द क्रिएचर बाय अर्थ. आणि या देवाने आपल्याला काय दिलेल्या आहेत, एक प्रकारचे देणगी आपल्याला दिलेल्या आहेत. या सुंदर सुंदर गोष्टी या भूतलावरती आहेत. ही फर्दर डिस्क्राइब्स दॅट द ट्रीज प्रोव्हाइड अस विथ देअर शेड, फ्लावर विथ देअर ब्युटी अँड रिव्हर्स विथ देअर कूलनेस ड्युरिंग द हॉट.
मग कोण काय गोष्टी आपल्याला देतात, तर झाड सावली देतात, बरोबर. त्याचबरोबर फुलं काय देतात, सौंदर्य देतात, सुगंध देतात. नद्या काय देतात, त्यांचा गारवा देतात, थंड जो असतो तो थंडपणा देतात ज्यावेळेस आपल्याला थंडी वाजते समरमध्ये. समरमध्ये आपल्याला ज्यावेळेस खूप ऊन लागतं आणि तो जो कूलनेस आहे, थंडपणा आहे, त्या नद्या देतात. सो ऑल दीज आर द ब्युटीज ऑफ द नेचर विच आर लाईक अ बून फॉर अस. आणि ह्या देवाने दिलेल्या देणग्या आहेत. त्याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच आहे अलिट्रेशन. कॉन्सोनंट साऊंड हा रिपीट झालेला आपल्याला पाहायला मिळतो 2 शब्दामध्ये. तर स्प्राउटिंग शेड कोणता साऊंड आहे, स साऊंड, बरोबर. सिम्पल शिफ्ट स साऊंड आहे. कूलिंग कवर्ड क साऊंड आहे. इमेजरी पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभा केलं जातं, त्याला इमेजरी हा फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. ट्री गिविंग शेड, स्प्राउटिंग शेड बून. ग्रोईंग प्रोसेस ऑफ डॅफोडिल्स. डॅफोडिल्स कशा पद्धतीने हे फुलं त्यांची वाढण्याची प्रक्रिया कशी आहे, किंवा ट्रीज कशा पद्धतीने सावली देतं. त्याचबरोबर सावली ही कशा पद्धतीने आपल्याला देणगी आहे. रिव्हर पाण्याची जी काही नदींची जी स्वच्छता आहे, ते एवढे क्लिअर, अतिशय पाणी किती स्वच्छ आहे हे आपल्या डोळ्यासमोर इमेज उभ्या राहतात. अँटिथेसिस आहेत, अपोजिट वर्ड्स ज्यावेळेस यूज केले जातात. ओल्ड यंग हा एक फिगर ऑफ स्पीच येथे यूज केलेला आहे. नेक्स्ट सांजा. रिच विथ अ स्प्रिंकलिंग ऑफ फेअर मस्क रोज ब्लूम्स अँड सच टू इज द ग्रँड्युअर ऑफ द डूम वी हॅव इमॅजिन फॉर द मायटी डेड. All lovely tale that we have heard or read, an endless fountain of immortal drink pouring unto us from the heavens brink. ग्रँजर इथे हाय रँक और सोशली इम्पॉर्टंट, सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं उच्च पद आपण ज्याला म्हणूया. मायटी म्हणजे इनॉर्मस, मोठं आहे. इमॉर्टल म्हणजे काय, नेव्हर डाईंग, ज्याचा मृत्यू कधी होत नाही, अमर्त्य ज्याला आपण म्हणतात. ब्रिंक एज, कडा. याचं एक्सप्लेनेशन पाहूया. द पोएट फर्दर कॅरीज ऑन विथ द डिस्क्रिप्शन ऑफ द मोर ब्युटिफुल थिंग्स प्रेझेंट ऑन द अर्थ, सच ॲज द ब्युटिफुल मस्क roses which have such a nice fragrance. Then he describes the tale of a mighty warrior who laid their life for their countries. नंतर कवी आपल्याला या भूतलावरच्या सुंदर सुंदर गोष्टीबद्दल माहिती देतं की कशा पद्धतीने फुलं जे आहेत ते त्यांचा सुगंध अतिशय छान सगळीकडे पसरवतात. त्याचबरोबर एक योद्धा आहे जो खूप ताकदवर आहे, त्याची कथा सांगितली जाते की त्याने आपल्या देशासाठी तो कशा पद्धतीने लढलेला आहे, ह्युमॅनिटीसाठी, मानवतेसाठी तो कशा पद्धतीने लढलेला आहे. सो ही सेज दॅट दीज ब्युटिफुल थिंग्स आर द गिफ्ट्स फ्रॉम गॉड फॉर ऑल ऑफ अस. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, मग तो वॉरियर असेल किंवा जी फुलं असतील, ह्या आपल्याला देवाने दिलेल्या देणग्या आहेत. दे आर लाईक अ नेक्टर गिवन बाय गॉड टू अस. These are those beauties which are immortal and give us a reason to live on this earth despite of having many sorrows in life. जीवनामध्ये कितीही दुःख असो, कितीही वेदना असो, किती वाईट प्रसंग आले, तरी आपल्याला ह्या ज्या सुंदर सुंदर गोष्टी असतील, मग ते फुलं असतील, तो राजा असेल जो आपल्या मातृभूमीसाठी लढला, ह्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देत राहतात आणि हेच आपलं जीवन जगण्याचं कारण आहे. तर लिटररी डिव्हाइस याच्यामध्ये पाहणार आहोत. ॲलिट्रेशन म्हणजेच कॉन्सोनंट साऊंड हा रिपीट झालेला आहे 2 शब्दामध्ये. तर ह साऊंड आपल्याला पाहायला मिळतो, हॅव हर्ड. त्याच्यानंतर मेटाफर आहे, हिडन कम्पॅरिझन आपल्याला पाहायला मिळतं. ब्युटिफाय ऑब्जेक्ट ऑफ नेचर्स आर फॉर एव्हर लाईक नेव्हर एंडिंग पोर्शन ऑफ अ ड्रिंक. सो इमॉर्टल ड्रिंक्स, जे कधी संपणार नाही, आपण ज्याला म्हणूया असं पेय, मग हे निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जे कधीही संपणार नाही आहे. रायमिंग स्कीम त्या स्टांजामध्ये यूज केलेले आहे, फॉर एव्हर, नेव्हर, क्लिप्स, स्लिप्स, डेड थ्रीड. इमेजरी पुन्हा एकदा या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते, डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. तर बुशेस ऑफ फुल मस्क रोजेस, कशा पद्धतीने ते सुंदर फुलं आहेत. त्याचबरोबर बुक्स डिस्क्रायबिंग वेलर ऑफ फायटर, तो जो फायटर आहे, मायटी जो काही वॉरियर आहे, त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. अशा गोष्टी, इमेजरी आपल्या डोळ्यासमोर उभं राहतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत की या पोएममध्ये मेन्शन केलेल्या आहेत जे सौंदर्य दाखवतात. तर द सन, द मून, शॅडी ट्रीज, ब्युटिफुल डॅफोडिल्स, फ्लॉवर्स, स्ट्रीम्स ऑफ वॉटर, डेन्स ग्रीन बुशेस ऑफ फॉरेस्ट, फर्न्स वेअर फ्रॅग्नंट मस्क रोजेस ग्रो, टेल ऑफ हिरोइक मेन हू सॅक्रिफाइसेस देअर लाईव्स. ह्या सुंदर गोष्टी आहेत. दुसरं आहे लिस्ट ऑफ द थिंग्स सफरिंग किंवा पेन देणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत. डिझायर्स टू ऑफेंड ऑदर, म्हणजे डिझायर्स म्हणजे काय, आपल्या अपेक्षा, आपल्याला सतत काही ना काही हवं असतं,
गरजा असतात आपल्या आणि त्या डिझायर्समुळे आपल्याला ज्या आपण दुसऱ्याला त्याच्यामुळे दुखवतो, त्याच्यामुळे आपल्याला सफरिंग किंवा पेन हे होत असतं, वेदना हे होत असतात. होपलेसनेस, लॅक ऑफ नोबेल मॅन, बॅड हेल्थ, अनहॅपीनेस, ग्लूम, डार्कनेस, ज्याला आपण म्हणूया अंधकारनेस, निराशा, ज्याला आपण म्हणूया दुःख, किंवा खराब आपण म्हणूया तब्येत, ज्याकडे आपल्याला महान लोकांची जी काही कमतरता आहे, कोणतीही आशा वगैरे आपल्यामध्ये राहिली नाही, या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला वेदना किंवा दुःख हे होतं. That's all from my side. Thank you friends for watching this video. For more such video, please do like, share and subscribe my channel Avinash Pawar EMRS.